नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 8वी विषय इतिहास आणि इतिहास नागरिकशास्त्र भूगोलची प्रश्नपत्रिका तुम्ही ते वाचू शकता। प्रथम सत्र 2023-24 संकलित मूल्यमापन वर्ग 8वा वेळ आहे, यासाठी 2 तास आणि विषय दिला आहे इतिहास आणि नागरिकशास्त्र आणि यामध्ये भूगोल देखील विषय आलेला आहे। तर संपूर्ण प्रश्नपत्रिका ही 50 गुणांची आहे। विद्यार्थी मित्रांनो, पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत, तर नक्की व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तसंच जर तुम्हाला ही PDF हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या टेलिग्राम ग्रुपची टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे। तसंच माझा व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट नंबर देखील तुम्हाला मिळेल, तिथून टेक्स्ट मेसेज करू शकता। तर चला व्हिडिओला सुरू करूया। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 1 दिलेला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। आता तुम्हाला दिलेले जे काही पर्याय आहे तो योग्य निवडायचा आहे आणि ते विधान पुन्हा लिहायचा, गाळलेल्या जागा भरायच्या आहे। पहिला प्रश्न आहे, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे टिंबटिंब होय। तर यामध्ये 4 पर्याय आहे। अ मध्ये आहे पोवाडा, ब मध्ये आहे छायाचित्र, क मध्ये आहे मुलाखती, ड मध्ये आहे चित्रपट। त्यानंतर दुसरा आहे 1802 मध्ये टिंबटिंब पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला। तर यामध्ये 4 पर्याय आहे। अ मध्ये आहे थोरले बाजीराव, ब मध्ये आहे तुम्हाला सवाई माधवराव, त्यानंतर क मध्ये आहे पेशवे नानासाहेब, ड मध्ये आहे दुसरा बाजीराव। जो काही योग्य पर्याय आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, निवडायचा आहे। त्यानंतर तिसरा आहे, भारतातील संस्थाने टिंबटिंब या गव्हर्नर जनरलने खालसा केली। तर 4 पर्याय आहे। अ मध्ये आहे लॉर्ड डलहौसी, त्यानंतर ब मध्ये आहे तात्या टोपे, क मध्ये आहे तुम्हाला उमाजी नाईक आणि ड मध्ये आहे तुम्हाला भारत मंत्री। तर जे काही आहे योग्य पर्याय निवडायचा आहे फक्त। त्यानंतर दुसरा ब मध्ये आहे आपल्याला खालील तक्ता पूर्ण करा। आता तक्ता पूर्ण करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला दर्यावर्दी आणि कार्य, तर कार्यामध्ये जर आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला तर कोण होता तो, त्याचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर ख्रिस्तोफर कोलंबस, तो हा याचं कार्य काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर याचं आता कार्य दिलं आहे, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात पोहोचला, तर कोण पोहोचला तो, त्याचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, पुढील विधाने सकारांत स्पष्ट करा। आता जी काही विधाने आहेत ते आपल्याला सकारांत स्पष्ट करायची आहे। पहिला आहे आपल्याला भारतातील शेतकरी कर्जबाजारी झाले, याचं कारण काय आहे ते सकारांत स्पष्ट करायचं आहे। दुसरा आहे, हिंदू व मुस्लिम सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला, तर असंतोष निर्माण होण्याची कारणे काय आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर तिसरा आहे, भारतात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या, तर चळवळी का सुरू झाल्या ते लिहायचं आहे, सकारांत स्पष्ट करायचं आहे। त्यानंतर चौथा आहे, स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांची अस्मिता जागृत झाली, अस्मिता जागृत होण्याचं कारण काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। कोणती 2 उत्तरे लिहायची आहे। पहिला आहे, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यामागे कोणती सामाजिक कारणे होती। दुसरा आहे, 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीयांना अपयश का आले। तिसरा आहे, राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे लिहा। ब मध्ये आहे तुम्हाला टिपा लिहा, कोणत्याही 2 टिपा लिहायच्या आहे। पहिल्यामध्ये रामकृष्ण मिशन, दुसऱ्यामध्ये आहे तुम्हाला मुलकी नोकरशाही, तिसऱ्यामध्ये आहे तुम्हाला श्राव्य साधने। तर अशा पद्धतीने त्याची प्रश्नपत्रिका संपलेली आहे। आता राज्यशास्त्राचा भाग येत आहे। प्रश्न 4 आहे, खाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। तुम्हाला जर स्पीड जास्त वाटत असेल तर तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन स्पीड कमी देखील करू शकता व्हिडिओची आणि मग व्हिडिओ बघू शकता। काही व्हिडिओंना मीडियम हवे असेल तर मीडियममध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता। स्पीडमध्ये फक्त सेटिंगवर जा, व्हिडिओ क्वालिटी हाय करा आणि तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे तुम्हाला जे स्पीड हवी आहे त्या स्पीडवरती व्हिडिओला वॉच करा। पहिला आहे, अध्यक्षीय शासन पद्धती टिंबटिंब हे कार्य प्रमुख असतात, तर 4 पर्याय आहे। अ मध्ये आहे प्रधानमंत्री, ब मध्ये आहे लोकसभा अध्यक्ष, क मध्ये आहे राष्ट्राध्यक्ष, ड मध्ये आहे राज्यपाल। त्यानंतर दुसरा आहे, भारताचे टिंबटिंब हे राज्यसभेचे प्रसिद्ध सभापती असतात, तर अ मध्ये आहे राष्ट्रपती, ब मध्ये आहे उपराष्ट्रपती, ग मध्ये आहे प्रधानमंत्री, ड मध्ये आहे तुम्हाला सरन्यायाधीश। तर जो काही योग्य पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर आहे ब मध्ये, पुढील विधाने सकारांत स्पष्ट करा। आता ही जी काही विधाने आहेत ती सकारांत स्पष्ट करायची आहे। पहिला आहे, राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे। त्यानंतर दुसरा आहे, लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात। त्यानंतर तिसरा आहे, भारताचे संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला। क मध्ये आहे, खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दांत उत्तरे लिहा। कोणती 2 उत्तरे लिहायची आहे। पहिल्यामध्ये आहे, जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय। त्यानंतर दुसरा आहे, अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा। 3 मध्ये आहे, लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा। त्यानंतर आता भूगोलचा विषय, भूगोल सुरू होत आहे, इथून भूगोलची प्रश्नपत्रिका सुरू होत आहे। भूगोल एकत्र असतं, तुम्हाला माहिती आहे, इतिहास नागरिकशास्त्र आणि भूगोल। प्रश्न 5वा आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून लिहा। आता योग्य पर्याय निवडायचे आणि विधाने पूर्ण करून लिहायची। यामध्ये आहे, पहिल्यामध्ये आहे, कोणत्याही 2 लगतच्या रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत किती वेळांचा फरक असतो, तर 4 पर्याय दिला आहे। पहिल्यामध्ये 15 मिनिटांचा फरक असतो, ब मध्ये आहे 0.4 मिनिटांचा फरक असतो, त्यानंतर क मध्ये आहे 30 मिनिटांचा फरक असतो आणि ड मध्ये आहे 60 मिनिटांचा फरक असतो। दुसरा आहे, अंतर्गाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे। तर अंतर्गाभा कोणत्या अवस्थेत आहे। पहिल्यामध्ये आहे तुम्हाला वायुरूप, त्यानंतर घनरूप आणि त्यानंतर द्रवरूप आणि अर्धघनरूप। तर योग्य पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर मानव सागर तळेच्या टिंबटिंब भागाला प्रामुख्याने वापरतो। 4 पर्याय योग्य पर्याय निवडायचा आहे। त्यानंतर ब मध्ये आहे, खालील विधाने चुकीबरोबर ते लिहा। चुकीची विधाने दुरुस्त करून लिहायची आहे। पहिल्यामध्ये आहे, पृथ्वीच्या अंतर्गत विविध भागांतील पदार्थांची घनता सारखी नाही। त्यानंतर दुसरा आहे, बाह्य गाभ्यातून दुय्यम
लहरी जाऊ शकत नाही. त्यानंतर तिसरा आहे सागरी प्रवाह पाण्याला विशिष्ट दिशा व गती देतात. चौथा आहे खोल सागरी प्रवाह अत्यंत वेगाने वाहतात. प्रश्न 6 आहे भौगोलिक कारणे लिहा. आता भौगोलिक कारणे लिहायची आहे. कोणती 3 भौगोलिक कारणे लिहायची आहे. 4 तुम्हाला दिलेले आहेत प्रश्न, त्यापैकी कोणती 3 सोडवा. एक मध्ये आहे तुम्हाला पृथ्वीच्या अंतरंगात विलगता आढळतात. त्यानंतर दुसरा आहे भूखंड म्हणजे हे मासेमारीसाठी नंदनवन आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिसरा खंडांत उतार ही भूखंडची सीमारेषा असतात. त्यानंतर 4 आहे ग्रीनिच येथील स्थानिक वेळ व जागतिक प्रमाण वेळ मानली जाते. त्यानंतर प्रश्न 7 आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा. आता थोडक्यात उत्तर लिहायची आहे. कोणती 2 सोडवायची आहे. 3 दिले आहे. एक मध्ये आहे एखाद्या प्रदेशाची प्रमाण वेळ कशी निश्चित केली जाते. दुसरा आहे पृथ्वीच्या चुंबकावरण हा परिवलनाचा परिणाम आहे हे स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा आहे ढग म्हणजे काय, ढगांचे प्रकार लिहा. प्रश्न 8 आहे फरक स्पष्ट करा. कोणती 2 आता फरक स्पष्ट करायचे आहे. एक मध्ये आहे तुम्हाला आर्द्रता व ढग. दुसरा आहे सापेक्ष आर्द्रता व निरपेक्ष आर्द्रता. 3 मध्ये आहे तुम्हाला क्युमुलस ढग व निंबस ढग. तर यामधील फरक स्पष्ट करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने खूप वेळ काढून आम्ही प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 8वी 2023-24ची प्रथम सत्राची इयत्ता 8वीची विषय इतिहास भूगोल नागरिकशास्त्राची प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी अपलोड केलेली आहे आणि खूप मेन म्हणजे खूप वेळ काढला आणि त्यामुळे आम्ही फास्ट फॉरवर्ड जास्तीत जास्त कमी वेळेत व्हिडिओला कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर व्हिडिओ आवडलेले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या घरोघरी यूट्यूबद्वारे मोबाईलपर्यंत पोहोचवत असतो. सो प्लीज या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. पुढील व्हिडिओ लवकरच येईल. त्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त छानशा हाताने या व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करून द्या. व्हिडिओ आवडली कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि PDF डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या टेलिग्रामला जॉईन करा किंवा व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर.